अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मनमानीपणा हे समीकरण आता सर्वज्ञात झाले. कोणत्याही विषयाबाबत सखोल अभ्यास करून मग त्याबाबतचा निर्णय घेणं ही बाब ट्रम्प यांच्या स्वभावाला मुळीच मानवत नाही. सारासार विचार मुळीच न करता बेधडकपणे एखादा निर्णय घेऊन तो घोषित करायचा आणि मग अनेकदा दुसऱ्याच दिवशी तो निर्णय मागे देखील घ्यायचा, असं अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी अनेकदा केले. वारंवार हे अनुभवाला आले. एका अर्थानं आकस्मिक यू टर्न घेणं हेच ट्रम्प यांच्या कार्यशैलीचं आता एक प्रमुख वैशिष्ट्य ठरलंय असं म्हणता येईल. ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा ही आता खरं तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरली असल्याचं सातत्यानं वारंवार अनुभवाला येऊ लागलंय. मात्र आता ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचा प्रतिकूल परिणाम हा जगातल्या अन्य अनेक राष्ट्रांप्रमाणेच प्रत्यक्ष अमेरिकेतल्या त्यांच्या नागरिकांनाच सतत सहन करावा लागेल की काय, असे सुस्पष्ट संकेत अलीकडच्या काळात सातत्याने प्राप्त होऊ लागलेत. अमेरिकेच्या नागरिकांना देखील याची व्यवस्थित अगदी यथार्थ जाणीव होऊ लागले, हेही सगळ्यांच्या लक्षात येऊ लागले. ट्रम्प यांच्या मनमानीपणामुळे अलीकडेच त्यांच्या पक्षाला एका फार मोठ्या पराभवाला देखील सामोरं जावं लागलंय. अंतर्गत निवडणूक होती अमेरिकेतली, पण त्यातही ट्रम्प यांच्या पक्षाचा यामुळे पराभव झालाय. ट्रम्प यांच्या स्वतःच्या स्वभावातील विक्षिप्तपणाला आता त्यांच्या सल्लागारांच्या विक्षिप्तपणाचीही जोड मिळाली असल्यामुळे अमेरिकेला भविष्यात त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागेल, असेही संकेत प्राप्त होऊ लागलेत. स्वतः ट्रम्प यांना देखील त्याची जाणीव असल्यामुळे किंवा जाणीव झालेली असल्यामुळे आता पुन्हा एकदा नव्यानं त्यांनी घुमजाव केले, यू टर्न घेतलाय. त्यामुळे साहजिकच आता हा विषय नव्यानं पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाला यावेळी मनमानीपणाचीही एक वेगळी जोड मिळाली असल्याचं वारंवार आणि सातत्यानं अनुभवाला येऊ लागलंय. किंबहुना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचं, राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मचं हेच प्रमुख वैशिष्ट्य ठरते की काय, अशी जाणीव सर्वांना होऊ लागली. राष्ट्राध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभापासूनच, अगदी सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी कमालीचं वादग्रस्त ठरणारं धोरण स्वीकारलेलं आहे. कोणत्याही विषयावर ठाम भूमिका घेण्याऐवजी त्याबाबत सातत्यानं धरसोडीचंच धोरण स्वीकारणं हे ट्रम्प यांच्या या दुसऱ्या कार्यकाळाचं, दुसऱ्या टर्मचं एक प्रमुख वैशिष्ट्य ठरलंय असं म्हणावं लागेल. आपल्या या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका फर्स्ट या आपल्या जुन्याच धोरणाला यावेळी त्यांनी अधिक आक्रमक स्वरूपाचं वळण प्राप्त करून दिलं असल्याचं वारंवार अनुभवाला येत आहे. विविध देशांकडून आयात होत असलेल्या वस्तूंवर ट्रम्प यांनी यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागू करण्याचं धोरण अंगीकारलेलं आहे. आपल्या देशाबद्दल अभिमान असणं आणि त्याबाबतचं धोरण स्वीकारणं याचा अधिकार प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला, पण ट्रम्प यांनी विक्षिप्तपणा दाखवलाय. खरं तर त्याबाबत अन्य देशांना तक्रार करण्याचं फारसं काही कारण राहिलं नसतं. मात्र याबाबत सल्लागारांकडून मिळत असलेल्या अत्यंत अयोग्य चुकीच्या सल्ल्याच्या आधारे ट्रम्प यांनी शब्दशः आता लहरीपणाचा जणू कळसच गाठला असल्याचं आणि आपल्याच धोरणाबाबत सतत वारंवार उलटसुलट निर्णय घेत राहण्याचं धोरण ट्रम्प यांनी स्वीकारल्यामुळे त्यांची आणि अर्थातच पर्यायानं अमेरिकेची सुद्धा अडचण होत असल्याचं अनुभवाला येते, ते दिसून आलेलं आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या या दुसऱ्या कार्यकाळात जगातल्या अनेक राष्ट्रांशी एका अर्थानं व्यापार युद्ध, ज्याला टेरिफ वॉर असं म्हणतात किंवा ट्रेड वॉर असं म्हटलं जातं, व्यापार युद्ध हे सुरू केलंय. मात्र त्यातही त्यांचा लहरीपणा प्रकर्षानं दिसून येतोय. त्यांचे प्रमुख सल्लागार असलेले पीटर नवारो हे त्यामागचे एक मुख्य घटक ठरलेत, असंही आता सर्वांच्या लक्षात आलंय. किंबहुना नवारो यांच्या सल्ल्यामुळेच ट्रम्प विचित्र निर्णय घेतात, हेही सर्वांच्या लक्षात आलंय. मात्र नवारो यांच्या सल्ल्यानुसार ट्रम्प यांच्या होत असलेल्या या वर्तनामुळे व्यक्तिशः ट्रम्प यांची आणि त्यांच्यामुळे अमेरिकेची
फार मोठी अडचण होऊ लागली असल्याचं त्यांच्या पक्षालाही आता लक्षात येऊ लागले, अमेरिकेच्या नागरिकांच्याही लक्षात आलंय, राजकीय विश्लेषकांनाही हे कळलंय. ट्रम्प यांनी विविध देशांवर वाढीव आयात शुल्क लागू करण्याची, टॅरिफ जास्त प्रमाणात लागू करण्याची घोषणा करून या व्यापार युद्धाला प्रारंभ केला होता. मात्र त्यांचा तो निर्णय आता अमेरिकेसाठी कमालीचा त्रासदायक ठरलाय. अमेरिकेत त्यामुळे कॉफी, टॉमॅटो, केळी यासारख्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. महागाईने कळस गाठलाय. या सर्व जीवनावश्यक वस्तू देखील आहेत. या वाढत्या किमतींमुळे अलीकडेच ज्या निवडणुका पार पडल्या अमेरिकेमध्ये, त्यात फार मोठा पराभव ट्रम्प यांच्या पक्षाला सहन करावा लागला आणि यामुळे साहजिकच आता ट्रम्प यांच्यावरचा दबाव वाढलेला आहे. व्हर्जिनिया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधल्या स्थानिक निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या विजयामुळे आणि जनतेमध्ये निर्माण झालेल्या वाढत्या रोषामुळे अमेरिकेमध्ये आता महागाई हाच मुद्दा महत्त्वाचा ठरलाय. किंबहुना राजकीय क्षेत्रात, राजकीय वर्तुळात अमेरिकेतल्या याची चर्चा प्रकर्षानं होऊ लागली. अमेरिकेत सातत्यानं वाढत असलेल्या या महागाईमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीची आणि संतापाची भावना निर्माण झालेली आहे आणि अर्थातच ही भावना व्यक्तिशः ट्रम्प यांच्या विरोधात, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या, प्रशासनाच्या विरोधात ही तीव्र भावना असल्याचं सर्वांना जाणवते. अगदी किराणा मालापासून ते रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत जीवनावश्यक असलेल्या जवळजवळ सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये आता फार मोठी वाढ झाली. यामुळे खरं तर ट्रम्प सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात ही तीव्र नाराजीची भावना, खरं तर संतापाची म्हणावं लागेल अशी भावना निर्माण झालेली आहे. न्यूयॉर्कच्या महापौर पदासाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये याच भावनेचा फार मोठा परिणाम प्रकर्षानं दिसून आलाय आणि त्यामुळे खरं तर ट्रम्प यांना फार मोठा राजकीय धक्का, झटका यावेळी नुकताच सहन करावा लागलाय. सप्टेंबरच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या म्हणजे इंडेक्सच्या उपलब्ध आकडेवारीनुसार भाजलेल्या कॉफीच्या किमती तब्बल 18.9%, गोमांस आणि वासराच्या किमती या 14.7% वाढल्या आहेत. अमेरिकेतल्याच या आकडेवारीवरनं ही बाब समोर आली. भारतातून आयात केलेल्या मसाल्यांच्या आणि अन्नपदार्थांच्या किमती भारतीय किराणा दुकानांमध्ये तिथल्या अमेरिकेमधल्या सुमारे 30% वाढल्या आहेत. नागरिकांनी अर्थातच त्यासाठी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणालाच, आयात शुल्काबाबतच्या धोरणाला पूर्णपणे जबाबदार मानलेलं आहे. अमेरिकेतल्या या वाढत्या महागाईला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी आता नाईलाजास्तव का होईना पण आयात शुल्काबाबतच्या म्हणजे टॅरिफबाबतच्या आपल्या धोरणामध्ये आता बदल घोषित केलाय. अन्य पर्यायच शिल्लक राहिलेला नाहीये हे लक्षात आल्यावर स्वाभाविकच त्यांना घुमजाव करणं हे भाग पडले. कॉफी, टॉमॅटो, केळी, गोमांस यासह तब्बल 200 पेक्षाही अधिक अन्न पदार्थांवरील आयात शुल्क आता कमी करण्यात आलंय. त्याचप्रमाणे जेनेरिक मेडिसिन्स, जेनेरिक औषधं जी आहेत त्यांच्यावरचं आयात शुल्क म्हणजे टॅरिफ हे अमेरिकेत आता मागे घेण्यात आलंय. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई हा अमेरिकेतल्या नागरिकांसाठी फार महत्त्वाचा विषय ठरला असून ही महागाई कमी करणं हा सध्या अमेरिकेत राजकीय मुद्दा देखील ठरलेला असल्याचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे निवडणूक निकालांच्या, अगदी अलीकडेच झालेल्या निवडणुकीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या निकालांच्या माध्यमातून प्रकर्षानं उघड झालंय, स्पष्ट झालंय. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया इथे झालेल्या आत्ताच ज्यांचा उल्लेख केला त्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या प्रचारादरम्यान, त्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान महागाईलाच एक प्रमुख मुद्दा करून ही निवडणूक लढवली होती आणि ट्रम्प यांना, त्यांच्या पक्षाला याचा फार मोठा फटका सहन करायला लागलाय. आता ट्रम्प यांच्या या यू टर्न निर्णयाचा उद्देश देशातली महागाई नियंत्रित करणं आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं हाच असल्याचं उघड झालंय. त्यांच्या या यू टर्नमुळे, घुमजावमुळे अमेरिकेतील महागाई काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते. प्रत्यक्ष परिणाम दिसायला थोडा वेळ लागेलच, पण ट्रम्प यांना हा झटका बसल्यानंतर ट्रम्प आता जागे झालेत आणि घुमजाव केले.
वास्तविक पाहता आयात शुल्कातल्या मनमानीपणे करण्यात आलेल्या या मोठ्या वाढीमुळे अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढेल असा सुस्पष्ट परखड निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांना खरं तर याआधीच मिळालेला होता. मात्र कोणाचं ऐकायचंच नाही असा एककल्ली स्वभाव असल्यामुळे ट्रम्प यांनी या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. आता आपला निर्णय अंगलट आला असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्याने नाईलाजानं पुन्हा एकदा घुमजाव केलं, युटर्न घेतलाय आणि हे नव्यानं केलेलं घुमजाव ठरलंय. ट्रम्प यांनी लागू केलेल्या या वाढीव आयात शुल्कामुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या अनेकविध वस्तूंच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि अर्थातच स्वाभाविक आहे की त्याचा थेट फटका हा अमेरिकेतल्याच ग्राहकांना जास्त प्रमाणात बसला, किंबहुना अमेरिकेलाच त्याचा फटका जास्त प्रमाणात सहन करावा लागला. ही वस्तुस्थिती आणि तो इशारा जो आधी दिला होता तज्ज्ञांनी तो खरा ठरतोय. अखेर अमेरिकन नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र संतापाचा, नाराजीचा विचार करून ट्रम्प यांना आपल्या धोरणात आपल्या मनाविरुद्ध नाईलाजाने का होईना परिवर्तन करावं लागले, बदल करावा लागला. त्याचवेळी अमेरिकेनं अर्जेंटिना, इक्वाडोर, ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोर या देशांसोबत व्यापार कराराच्या दिशेनंही आता नव्यानं एक पाऊल टाकलंय. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या आत्ता उल्लेख केलेल्या देशांमधून येणाऱ्या अनेक खाद्य उत्पादनांवरील आयात कर म्हणजे टॅरिफ पूर्णपणे रद्द करण्यात येईल असेही संकेत आता ट्रम्प प्रशासनाकडनं जाहीररित्या देण्यात आलेले आहेत. म्हणजे हा नाईलाजाने झालेली ही उपरती असं खरं तर म्हणावं लागेल किंवा हा नाईलाजातून घेण्यात आलेला निर्णय असं म्हणावा लागेल. अर्थात अमेरिकेतले विरोधी डेमोक्रॅट नेते रिचर्ड नील यांनी मात्र ट्रम्प यांच्यावर अत्यंत सुस्पष्ट आणि परखड शब्दात टीका केली. जी आग ट्रम्प यांनी स्वतःच लावली होती तीच आग ट्रम्प प्रशासन आता विझवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रखर टीका नील यांनी केली. नील हे फार मोठे प्रसिद्ध नेते विरोधी पक्षाचे आहेत. ट्रम्प यांनी लागू केलेल्या या वाढीव आयात शुल्कामुळे अमेरिकेत महागाई वाढली आणि हे सत्य आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि देशातलं उत्पादन मात्र सातत्यानं घटत चाललंय, सातत्यानं कमी होत चाललंय असाही आरोप नील यांनी केलाय. आयात शुल्काच्या संदर्भात म्हणजे टॅरिफच्या संदर्भात ट्रम्प यांनी भारताबाबत अंगीकारलेलं धोरण देखील भारताकडनं नव्हे अमेरिकेतच आता ते वादग्रस्त ठरते. अमेरिकेत त्याच्यावर टीका होऊ लागले. ट्रम्प यांनी आधी भारतावर 25% एवढं आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घोषित केला होता. मात्र आपल्या लहरीपणाच्याच स्वभावानुसार एक आठवड्यानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कृतीबाबतची तथाकथित नाराजी व्यक्त करत ट्रम्प यांनी आणखीन 25% एवढं अतिरिक्त आयात शुल्क भारतावर लागू करण्याची घोषणा केली होती. आपल्या सर्वांनाही माहिती आहे. म्हणजेच ट्रम्प यांनी भारतावर आधी 25%, पुन्हा नंतर 25% असे एकंदर 50% एवढं आयात शुल्क लादलेलं आहे. त्याचाही पश्चाताप ट्रम्प यांना आणि त्यांच्या प्रशासनाला करावा लागतोय. मुळातच अमेरिका आणि युरोपीय महासंघातली बहुसंख्य राष्ट्र ही स्वतःच रशियाकडनंच युरेनियम आणि रासायनिक खतांची खरेदी करतात. ही वस्तुस्थिती आहे. ती ट्रम्प यांना सुद्धा नाकारता येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना रशियाकडून अमेरिका करत असलेल्या आयातीमध्ये आज तागायत कोणताही बदल, कोणतंही परिवर्तन करण्यात आलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भारतावर आरोप करण्याचा अमेरिकेला किंवा ट्रम्प यांना व्यक्तिशः सुद्धा कोणताही नैतिक अधिकारच नाहीये. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. वास्तविक पाहता रशिया युक्रेन युद्धाबाबत भारतानं अगदी प्रथमपासून अगदी या क्षणापर्यंत पूर्णपणे अलिप्ततावादी अशीच भूमिका घेतलेली असून ती अद्याप कायम आहे. त्यात कोणतंही परिवर्तन करण्यात आलेलं नाहीये. आजही भारताचे रशिया आणि युक्रेन या उभय देशांशी अत्यंत सौहार्दपूर्ण असेच संबंध कायम आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेला दावा हा मुळातच सर्वार्थानं अयोग्य होता. ट्रम्प मनमानीपणाने काही बोलतात आणि आपल्या निर्णयाचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा पश्चाताप त्यांना आता भोगावा लागतोय, सहन करावा लागतोय. पण अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनाच्याच विरोधात तिथल्या नागरिकांमध्ये वाढलेली नाराजी विचारात घेतली की लक्षात असं येतं की ट्रम्प प्रशासनावर आता प्रचंड दबाव वाढत चाललाय. अंतर्गत
त्यामुळे भारतावर लादलेल्या आयात शुल्कामध्ये फार मोठी कपात नजीकच्या भविष्यात केली जाण्याची शक्यता आता अमेरिकेतच वर्तवण्यात येते. अमेरिकेत मुळातच लिहून दिल्या जाणाऱ्या 47% इतक्या जेनेरिक मेडिसिन्सचा म्हणजे जेनेरिक औषधांचा पुरवठा भारत करतो ही वस्तुस्थिती आहे. जेनेरिक औषधांवरचं आयात शुल्कही आता मागे घेण्यात आलंय. अर्थातच भारताला त्याचा थेट लाभ होतोय. मग आधी लावलं कशासाठी हा प्रश्न आहेच आहे ना. भारतावरील आयात शुल्क अद्याप कमी करण्यात आलेलं नसलं तरी अगदी नजीकच्या भविष्यात त्याबाबतचा देखील फार महत्त्वाचा, फार मोठा असा धोरणात्मक निर्णय घोषित केला जाण्याची शक्यता आता अमेरिकेतल्या आणि भारतातल्या दोन्ही देशातल्या तज्ज्ञांकडनं व्यक्त केली जाते. भारतासोबत अत्यंत सुयोग्य असा व्यापारी करार आता दृष्टिक्षेपात आला असल्याचे संकेत गंमत म्हणजे स्वतः ट्रम्प यांनीच दिलेत. अगदी अलीकडच्याच काळात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे संकेत दिलेत. अर्थात हे प्रत्यक्षात नेमकं कधी घडेल, हे कधी शक्य होईल ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. कारण शेवटी ते ट्रम्प आहेत, मनमानी आहेत, एककल्ली आहेत. एकंदरीतच आपला मनमानीपणा अंगलट आला असल्याचं लक्षात आल्यामुळे ट्रम्प यांना पुन्हा एकदा युटर्न घ्यावा लागलाय. मात्र निदान या पुढच्या काळात तरी, आगामी वाटचालीमध्ये तरी कोणताही निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प हे आता तरी सारासार विचार करतील का, हे ठामपणे सांगणं मात्र कठीण आहे. भारतालाच नव्हे, अमेरिकेच्या नागरिकांना किंवा त्यांच्या सल्लागारांना, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना देखील सांगणं हे आता खूप कठीण आहे. कारण ते शेवटी पुन्हा सांगतो ट्रम्प आहेत, एककल्लीपणे वागणार आहेत, मनमानी करणार आहेत. त्यामुळे ते कसं वागतील हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण मनमानीपणा केला आणि तो अंगलट आलाय, त्याचा परिणाम भोगावा लागला हे ट्रम्प यांना कळले. त्यामुळे ट्रम्प यांनी निदान तूर्त तरी घुमजाव केले, माघार घेतले हे निश्चित आहे. प्रतीक्षा करूया आणखीन येत्या काही दिवसांमध्ये ट्रम्प हे नेमका कोणता निर्णय घोषित करतात आणि भारताच्या संदर्भात त्यांचं धोरण काही बदलतं का पाहूया. तोपर्यंत प्रतीक्षा करणं एवढाच आपल्या हातात उपाय शिल्लक आहे.